हाय फ्रेंड्स, परफेक्ट क्रिस्पी कधीच बनवली नसेल अशी उपवासाची कच्च्या बटाट्याची रेसिपी, अजिबात तेलकट न होणारी, चविष्ट, पोटभरीची, खुसखुशीत कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. साबुदाणा भिजवायचा जर तुम्ही विसरला असाल तर झटपट वेळेवरती करता येणारी परफेक्ट रेसिपी आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आता ही उपवासाची मस्तपैकी रेसिपी कशी करायची ते बघूया. त्यासाठी इथे घेतलेला आहे एक बटाटा, एक मोठ्या आकाराचा मी बटाटा घेतलेला आहे. त्याचं व्यवस्थित सोलाण्याने आपण साल काढून घ्यायचं आहे. कच्च्या बटाट्याची रेसिपी असली तरीही परफेक्ट होते, खूप सुंदर चवीला लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता हे साल आपलं छान काढून झालेलं आहे. बटाट्याचं साल काढून झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा छान किसून झाला की पाण्यामध्ये आपण किसल्यामुळे काळा पडत नाही. तुम्ही बघू शकता इथे 2 पाण्याने आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा आहे. हा किस आपण छान पाणी काढून निथरून घेणार आहोत. यातलं सगळं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा किस वेगळा करायचा आहे. आता इथे आपण वरईचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे. तर इथे पाऊण वाटी भगर घेतली आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भगर बारीक वाटून घ्यायची आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. भगर छान वाटून झाल्यानंतर ती केलेली पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. याचं आपल्याला माप घ्यायचं आहे इथे. तर जेवढ्या वाटीमध्ये आपलं भगरीचं पीठ तयार झालं आहे तेवढ्याच वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे पाऊण वाटी भगरीचं पीठ झालं आहे आपलं, म्हणून पाऊण वाटीच पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर कढई तापायला ठेवलेली आहे. कढईमध्ये एक मोठा चमचाभर तेल घातलं आहे. त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे आहेत. कढीपत्त्याची 5 ते 6 पानं आपण चिरून घातलेली आहेत. एक चमचा मिरचीची पेस्ट घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिरची आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण आवडीनुसार घालू शकतो. त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण केलेला आहे तो किस यामध्ये घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित आपण हे सगळं प्रमाण मिक्स करणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे पाऊण वाटी पाणी काढून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे. आता गॅस मोठा करायचा आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित उकळी आलेली आहे मिश्रणाला. त्यामध्ये जे पाऊण वाटी वरईचं पीठ घेतलं होतं ते घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर अशी रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता इथे आता आपलं मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललं आहे. आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरती हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनिटांनी छान वाफ आलेली आहे. मिश्रण आपलं कोरडंसुद्धा झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर अजून घालणार आहोत. त्यामुळे रंग आणि स्वाद खूप छान येतो. आता कोथिंबीर घातल्यानंतर सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. त्याचा असा घट्ट गोळा तयार होतो. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता एक पसरट भांडं म्हणजे वाटी वगैरे घ्यायची आहे पसरट. त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून आणि त्याच्याने हे व्यवस्थित आपल्याला एका प्लेटमध्ये असं थापून घ्यायचं आहे. वाटीला पाणी लावल्यामुळे मिश्रण वाटीला चिटकत नाही आणि पटकन पसरतंसुद्धा. हे गरम असतं त्यामुळे वाटीनेच आपल्याला करायला लागतं. आता थोडंसं गार झाल्यानंतर याला हाताच्या साहाय्याने मी चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे. एवढंच जाड ठेवायचं आहे. याची जाडी एवढीच ठेवायची आहे. त्यामुळे ते आतमधून खुसखुशीत छान वड्या तयार होतात. आता आपण हव्या त्या आकाराचे ह्याचे अशा वड्या पाडून घेणार आहोत. या वड्या चौकोनी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मध्ये एक एक कट देऊन आपल्याला याचा ट्रायंगल तयार करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता परफेक्ट अशी वडी निघालेली आहे. खूप मस्तपैकी आकार दिसत आहे. बघता क्षणी आपल्याला खावीशी वाटेल अशी सुंदर वडी तयार होते. इथे मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल अगदी व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. कडक तापलेल्या तेलामध्ये गॅस थोडासा मध्यम आचेचा केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला या सगळ्या वड्या एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. इथे ज्यावेळेला तेलाचे बुडबुडे यायचे कमी होतात त्यानंतरच आपण वडीला चमच्यानी किंवा झाऱ्याच्या साहाय्याने आपण हलवायचं आहे. तोपर्यंत याला आपण अजिबात हलवायचं नाही आहे, म्हणजे वड्या अजिबात तुटत नाहीत. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट होत नाहीत. खूप सुंदर लागतात चवीला. आणि जर आपण साबुदाणा भिजवायचं विसरलं असेल तरी पटकन अशी ही रेसिपी आपल्याला उपवासाची करता येते. ज्यांना साबुदाणा खायचा नसतो त्यांच्यासाठी सुद्धा ही वरईच्या तांदळाची परफेक्ट रेसिपी आहे. काही जणांना साबुदाणा वडे चालत नाहीत, मग तुम्ही अशा प्रकारची वडे किंवा अशा प्रकारची रेसिपी तयार करून तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तर आता आपल्या सगळ्या वड्या तयार करून झालेल्या आहेत. अशा प्रकारे परफेक्ट क्रिस्पी अशी वडी तयार आहे उपवासाची. एकदा नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा. भेटूया पुढच्या भागात.